यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेतील 112 कोटी 10 लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। मुख्य आरोपी सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून मध्यरात्री अटक करण्यात आली। ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे झाली आहे। यशवंत बँकेच्या ऑडिटमध्ये बोगस कर्ज प्रकरणाद्वारे कोट्यवधींचा निधी गहाळ झाल्याचा ठपका लागला। आरोप आहे की अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी व नातेवाईकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप, जुनी खाती बंद दाखवून नवीन कर्ज खाती उघडणे, निधीचा गैरवापर, दस्तऐवजांमध्ये फेरफार आणि ठेवीदारांची फसवणूक केली। ही गैरव्यवस्था 9 ऑगस्ट 2014 ते 31 मार्च 2025 या काळात सुरू होती। ईडीने 23 डिसेंबर 2025 रोजी छापेमारी करून कागदपत्रांची झाडाझडती केली होती। भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यापूर्वी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली, ठेवीदारांच्या तक्रारी ऐकल्या होत्या आणि शेखर चरेगावकरांची मालमत्ता जप्त करण्याची मागणीही केली होती। त्यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली। शेखर चरेगावकरांना न्यायालयात हजर केल्यानंतर 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी आदेश मिळाला आहे। या प्रकरणात आणखीन कोणाचे नाव समोर येते याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान